स्वप्नातलं घर आणि स्वामींचा शब्द. आम्ही दोघं, मी आणि माझी पत्नी, गेली 32 वर्ष झोपडीत राहायचो. दर पावसाळ्यात पाणी घरात शिरायचं. प्लॅस्टिकच्या पत्र्यांखाली संसार उभा होता. पण मनात एकच इच्छा होती, एक दिवस आपण आपलं घर बांधायचं. लहानसं पण आपलं. पण पगार तसाच. रोज खाणं मिळालं तरी पुरे, बचत शून्य. आणि वय वाढत चाललेलं. एक दिवस माझ्या पत्नीने सहज म्हटलं, स्वामींना सांगा ना, आपल्यासाठी थोडीशी जागा राखून ठेवावी. मी हसून म्हणालो, स्वामींना काय घर बांधायचं ठेकेदारी काम आहे का? त्या रात्री मी झोपलो आणि स्वप्न पडलं. एक मोकळं मैदान, त्यावर एक लहानसं घर आणि दारात भगव्या वस्त्रात स्वामी उभे होते. ते म्हणाले, इथं तुझं घर उभं राहील, कारण आता तुझं धडपडणं थांबेल. स्वप्नातून उठलो थरथरत. 2 दिवसांनी कामावरच्या ओळखीच्या एका माणसाने मला सांगितलं, सरकारी स्कीम चालू झाली आहे. ज्यांना जामीन नाही त्यांना अल्प दरात घर मिळणार आहे. अर्ज करा. मी केला आणि आज स्वप्नात जसं पाहिलं तसंच घर उभं आहे. छोटंसं पण माझं. आणि दाराच्या आत पहिल्या पायरीवर मी लिहिलंय, जय जय स्वामी समर्थ. कारण ज्यांचं घर नाही त्यांना छत देणारे तेच खरे घर करते. स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला कधी अशी स्वामींची प्रचिती आली आहे का? असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची ही प्रचिती आम्ही लोकांसमोर नक्की मांडू. जय जय स्वामी समर्थ.